जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत। मनश्री, आपण बघतोय या शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाचं या संदर्भात आता सुनावणीला सुरुवात झाली आहे। कपिल सिब्बल ठाकरेंकडून युक्तिवाद करताना दिसतायत। ज्या पद्धतीने जो घटनाक्रम आहे तो पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाला सांगितला जातोय, कशा पद्धतीने हे व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं, क्रॉस वोटिंग करण्यात आलं, आमदार कसे फुटून गेले, हे सगळं सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा कपिल सिब्बल सांगतायत। काय नेमक्या कोर्टातल्या घडामोडी सध्या आहेत? सध्या कोर्टामध्ये ही महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू झालेली आहे आणि अर्थातच सगळ्या महाराष्ट्राचं, सगळ्या देशाचं लक्ष या सुनावणीकडे आहे। कारण शिवसेनेसारखा पक्ष जेव्हा दोन भागांमध्ये विभागला गेला तेव्हा चिन्ह कुणाचा आणि पक्ष कुणाचा यावरून वाद निर्माण झाला। अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला वेगळं चिन्ह मिळालं, वेगळं नाव देखील मिळालं। मात्र आज सुनावणी अंतिमरित्या होईल का यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। कपिल सिब्बलांनी काल खरं तर वेळ मागून घेतलेला होता आणि आपल्याला काही वेळ हवा आहे असं सांगितल्यानंतर न्यायालयाने ही सुनावणी आजची वेळ त्याच्यासाठी दिलेली होती। त्याच्यामुळे आज या सुनावणीवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे। मात्र अर्थातच जर तातडीनं आता या काही दिवसांमध्ये म्हणजे आज उद्या किंवा या काही दिवसांमध्ये जर अंतिम निकाल आला तर निश्चितपणे महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण हे पुन्हा एकदा ढवळून निघू शकतं, यामध्ये शंका नाही। कारण कशा पद्धतीने हा निकाल येतोय त्यावर देखील हे अवलंबून असेल। पक्ष आणि चिन्हाचा वाद आहे। अर्थातच धनुष्यबाण हे चिन्ह सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळालेलं असलं तरी सुद्धा त्यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या आणि आमदारांची संख्या, सोबतच पदाधिकारी आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकारिणीची सगळी कागदपत्र, एकूणच घटना याचा देखील अभ्यास केला जाईल आणि त्या आधारे हा निकाल दिला जाईल। त्याच्यामुळे दोन्ही बाजूंचं म्हणणं हे न्यायालय ऐकून घेईल आणि त्याच्यानंतर अंतिम निकालावरती भाष्य करता येईल। मात्र कपिल सिब्बलांनी वेळ नेमका काल कशासाठी मागून घेतलेला होता हे अद्याप जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी सुद्धा कपिल सिब्बलांनी वेळ मागून घेणं, लगेचच न्यायालयाने आजची तारीख देणं आणि त्याच्यानंतर आज कदाचित अंतिम सुनावणी होऊ शकते असं एकंदरीत चित्र तयार होणं हे निश्चितपणे एक सूचक आहे आणि त्यामुळे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष सुद्धा आज या सुनावणीकडे लागून राहिलेलं आहे। अगदी मनश्री, या सगळ्यामध्ये कुठेतरी ज्या वेळेला शिंदेंनी बंड केलेलं होतं त्यावेळेस शेड्यूल 10चं उल्लंघन करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या अनेक चर्चा झडत होत्या। राजकीय असतील किंवा एकंदरीत कायदेशीर बाबी सुद्धा समोर येताना दिसत होत्या। या सगळ्यावर आता अंतिम सुनावणी झाली तर शेड्यूल 10 असेल किंवा एकंदरीत पक्षांतर बंदी कायदा असेल, या सगळ्यावर क्लॅरिटी येईल असं वाटतंय? नक्कीच या संदर्भात स्पष्टता येण्यास काहीच हरकत नाही आहे। कारण आपण ज्या कायदेशीर बाबतीत बोलतो आहोत की शेड्यूल 10च्या बाबतीत ही स्पष्टता यायला हवी। जर अशा पद्धतीचे पेचप्रसंग हे इथून पुढच्या काळात राजकीय वर्तुळात जर घडले तर पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं असे जर वाद निर्माण झाले आणि अशा प्रकारे पक्ष जर फुटणार असतील भविष्यात सुद्धा तर एक मार्गदर्शक केस कदाचित ही ठरू शकते आणि हा एक महत्त्वपूर्ण निकाल इथून पुढच्या भविष्यात सुद्धा दिला जाऊ शकतो। कारण जर इथून पुढे अशा पद्धतीच्या केसेस झाल्या तर अशा प्रकारच्या केसेसचा दाखला देऊन इथून पुढचे निकाल सुद्धा दिले जाऊ शकतात। इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीने निकाल दिला जाऊ शकतो। त्याच्यामुळे ही जी केस आहे शिवसेनेची ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण भारतीय राजकारणाचा जो गाभा आहे हा तुमचा केडर बेसचा गाभा आहे। त्याच्यामुळे शिवसेनेचा केडर बेस आमच्याकडे आहे असा दावा जो वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं किंवा त्यांच्या पक्षाकडनं केला जातो त्याचा विचार यामध्ये होणार आहे का? आणि सोबतच खासदारांची संख्या आणि आमदारांची संख्या या बाबतीत सुद्धा नेमका काय निर्णय घेतला जातोय हे बघणं महत्त्वाचं आहे। सध्याच्या घडीला आपण जर बघितलं तर सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि MLAच्या बाबतीत न्यायालयाने विचारणा केलेली आहे। द रिझोल्युशन इटसेल्फ इज नॉट साइन्ड बाय द मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह पार्टी असं उत्तर सुद्धा कपिल सिब्बलांकडनं देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच अतिशय महत्त्वपूर्ण अशी सुनावणी सध्याच्या घडीला आता न्यायालयामध्ये सुरू झालेली आहे आणि इथून पुढच्या काही वेळातच कदाचित अंतिम निकाल येईल किंवा असं म्हटलं जातंय की इथून पुढे न्यायालय याची पुढची तारीख सुद्धा दिली जाऊ शकते। अर्थातच जसजशी तारीख पुढे जाते तसतसा याचा परिणाम, याचे पडसाद हे महाराष्ट्रातल्या राजकारणावरती सुद्धा होत आहेत। कारण सध्या दिल्लीमध्ये ज्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातलं जे त्यांचं स्थान आहे त्या संदर्भाने जर विचार करायचा झाला, जर हा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने गेला तर अर्थातच एकनाथ शिंदेंचा पक्ष हा बळकट होणार आहे, शिवसेना शिंदेंचीच हे स्पष्ट होणार आहे आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदेंना कदाचित
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करून घेता येईल. मात्र जर निकाल हा जर उलट फिरला आणि ठाकरेंच्या बाजूने लागला तर पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांची प्रादेशिक अस्मिता या मुद्द्यावरती राजकारण केलं जाऊ शकेल. त्याच्यामुळे राजकारणाच्या दृष्टीने तर हा निकाल महत्त्वाचा आहेच. मात्र इथून पुढे भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या जर केसेस झाल्या, जर अशा प्रकारचे पेचप्रसंग भारतीय राजकारणात उद्भवले तर ही केस ही कदाचित ह्या केसचा निकाल हा मार्गदर्शक निकाल इथून पुढच्या केसेससाठी असू शकेल. अगदी मनश्री, या सगळ्यामध्ये कुठेतरी आता ज्या वेळेला एकनाथ शिंदेनी बंड केलं त्यावेळेला विधानसभेला अध्यक्ष नव्हते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे सगळे अधिकार होते आणि हाच मुद्दा आता कपिल सिब्बल यांनी म्हटलेला. ज्यावेळेला बंड झालं त्यावेळेला ज्या पद्धतीनं शिवसेनेनं काही बदल सांगितले होते ते उपाध्यक्षांनी विधानसभेच्या करून घेतलेले होते. त्यामुळे तेच बदल ग्राह्य धरावेत अशा प्रकारची सुद्धा विनंती कोर्टाला कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादातून करताना दिसतात. नक्कीच सध्याच्या घडीला माझ्या हातात जो युक्तिवाद सुरू आहे तो आलेला आहे की न्यायमूर्तींनी विचारले की विधिमंडळ पक्षनेते पदावरून हटवण्याचा ठराव हा विधिमंडळ पक्षातल्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांसह आहे का. यावरती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बलांनी उत्तर दिलेलं आहे की ठरावावर स्वतः विधिमंडळ पक्षातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. आणि खंडपीठाने विचारले की आमदारांच्या तरी स्वाक्षऱ्या आहेत का, तर त्याची देखील गरज नाही, तो अधिकार पक्षप्रमुखांकडे निहित आहे असं उत्तर कपिल सिब्बलांनी दिलेलं आहे. सोबतच न्यायमूर्ती पुढचा प्रश्न विचारतात की मात्र